नमस्कार. अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आता मस्त बाजारामध्ये स्वीटकॉर्न आलेले आहेत. पावसाळ्यामध्ये एक वेगळीच मज्जा असते स्वीटकॉर्न खाण्याची. तर आज आपण रोस्टेड मसाला स्वीटकॉर्न करणार आहोत. याआधी मी तुम्हाला चीज स्वीटकॉर्न, भेळ स्वीटकॉर्न आणि मसाला स्वीटकॉर्न खूप साऱ्या अशा ज्या रेसिपी आहेत स्वीटकॉर्नच्या त्या मी ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याही रेसिपी ट्राय करा. ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली नसेल, खूप मस्त होतात, चटपटीत, आंबट, तिखट. चला तर मग आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वीटकॉर्न घेणार आहोत. 2 मस्त ताजे ते आपण छान असे सोलून घेणार आहोत. एकदम हलक्या हाताने एक लाईन आपण पूर्ण सोलल्यानंतर आपोआप सगळे पटपट सोलून घेतलेले आहेत. लगेचच सोलून होतात ते. आता आपण एका पॅनमध्ये ते छान असे परतून घेणार आहेत. तर सगळे 2 स्वीटकॉर्न घेतलेले होते आपण, ते दोन्ही स्वीटकॉर्न आपण पॅनमध्ये टाकलेले आहेत आणि मीडियम गॅसवरती छान असं याला परतून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं. इथे आपण 1 चमचा मीठ टाकलेला आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे आणि 2 ते 3 चमचे यामध्ये तेल टाकायचं आणि छान असं याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं 5 ते 10 मिनिटं. आता याला छान आपण परतून घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती आपण 2च मिनिटं प्लेट झाकून ठेवणार आहोत. 2 मिनिटानंतर आपण प्लेट काढलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एक मस्त अशी शाईन ही आलेली आहे स्वीटकॉर्नला आणि खूप मस्त असे दिसतात आहेत. आता यावरती आपण छान असं लिंबू पिळून घेऊयात. आंबट तिखट अशी याची टेस्ट अप्रतिम लागते. अशाच नवीन रेसिपीसाठी अनिशाज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्ही ट्राय केल्यानंतर हे स्वीटकॉर्न कसे झालेले आहेत. आपण पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.